प्रकाशात सर्वोदय विद्यामंदिर आणि पत्रकार संघाचा उपक्रम विद्यार्थ्यांकडून शाडूच्या मातीपासून आकर्षक गणेश मूर्ती साकार। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निसर्गाचे रक्षण करण्यासाठी आणि जलप्रदूषण टाळण्यासाठी प्रकाशा येथे रविवार दिनांक 23 रोजी पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला। सर्वोदय विद्यामंदिर आणि दक्षिण काशी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळा संपन्न झाली। या बघूया सविस्तर। आगामी गणेशोत्सवाच्या धर्तीवर दक्षिण काशी प्रकाशा येथे सर्वोदय विद्यामंदिर आणि दक्षिण काशी पत्रकार संघ यांच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणारे जलप्रदूषण रोखणे आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवर्धनाची आवड निर्माण करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता। या कार्यशाळेत शहादा येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या भारती पवार आणि मालतीताई यांनी विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याचे थेट प्रात्यक्षिक दाखविले। माती मळण्यापासून ते मूर्तीचे विविध भाग, मुकुट, अलंकार आणि उंदीर तयार करण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रिया त्यांनी विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने समजावून सांगितली। प्रात्यक्षिकानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः अत्यंत कलात्मकतेने सुबक व आकर्षक गणेश मूर्ती साकारल्या। या प्रसंगी घेतलेल्या स्पर्धेत दिव्या आणि विनोद भोई हिने प्रथम, वीर पंकज जोहरी यांनी द्वितीय तर किशोर कैलास भोई यांनी तृतीय क्रमांक पटकावला। तसेच माहेश्वरी भोई, प्रतिज्ञा बाविस्कर, चेतन गुरव, तन्वी भोई आणि अवनी गुरव यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरविण्यात आले। उपक्रमाला शाळेचे प्राचार्य एस.आर. पाटील, उपमुख्याध्यापक पी.बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले। तर प्रकाश पत्रकार संघाचे भटेराम वाडिले, नरेंद्र गुरव, विनय जैन, पूनम चव्हाण, दिनेश सामुद्रे, राजेंद्र साडी, अक्षय भावसार, प्रकाश झिंगाभोई, पंकज कोळी, मोहीम खाटीक, पंकज गुरव, विनोद शिंदे, अनिल गुरव आणि विजय परदेशी या सर्व पत्रकारांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। निसर्गाचा समतोल राखत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा एक उत्तम संदेश प्रकाशातील विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून समाजाला दिलाय। लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी दिनेश सामुद्रे, प्रकाशा।